नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय मी स्मार्ट शेतकरी VS या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, मी सूरज सूर्यवंशी, चिखलोळ, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे आपण ऋग्वेद माती परीक्षण केंद्र चालू केलेलं आहे चिखलोळमध्येच। तर हा आपला गावाचा प्लॉट आहे। इथे आपण खपली गहू केलेला आहे। तर हा प्लॉट आपला गावाचा करण्याआधी आपण या 10 गुंठ्याचा हा क्षेत्र आहे आपलं हे। तर याचं आपण माती परीक्षण केलेलं होतं। तर माती परीक्षण केल्यानंतर आपला जो रिपोर्ट आला होता, त्या रिपोर्टमध्ये आपल्याला नायट्रोजनची कमतरता होती सांगितलं होतं। नायट्रोजन कमी होता, फॉस्फरस आणि पोटॅशियम ओके होतं, तसंच कार्बन पण आपला चांगला होता। तर आपल्याला रिकमेंडेशन आपलं रिपोर्टमध्ये एकराचं येतं, एकरी रिकमेंडेशन येतं। तर आपल्याला एकरी आपलं जे NPK साठी जे रिकमेंडेशन होतं त्यामध्ये युरिया 54 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 63 किलो आणि MOP 8 किलो। म्हणजे जर आपण 10 गुंठ्यासाठी जर बघितलं तर ह्याचा 1/4 घ्यावं लागतं आपल्याला। तर युरिया 54 किलोचा आपल्याला जवळपास 11-12 किलोच्या आसपास आपल्याला युरिया हवा आहे। त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला 15 किलो आणि MOP 2 किलो ह्या प्रमाणे आपल्याला द्यायची गरज होती। तर आपण हा जो खपली गहू केलेला आहे, तर यासाठी आपण जे आपण खत नियोजन केलेलं होतं त्यामध्ये आपण फक्त स्प्रे घेतलेला, आपण मातीमध्ये खतं टाकलेली नव्हती। तर आपण युरिया आणि नॅनो DAP हे एकत्र करून याचे 2 स्प्रे घेतलेले होते। त्याचबरोबर वसंत ऊर्जा आणि 19-19-19 हे 2 मिक्स करून आपण याचे 2 स्प्रे घेतलेले आहेत। आणि 5वा स्प्रे आपला 052-34 या खताचा। आणि आपला आता लोंबी अवस्थेत गहू आहे, तर यानंतर अजून थोड्या दिवसांनी आपण 13-0-45 हा एक स्प्रेच घेणार आहोत। तर आपण हे टोटल स्प्रे घेतलेत। तर हे जे स्प्रे घेतलेत आपण यानुसार आपलं जे रिकमेंडेशन होते खताचे ते आपण यातून फुलफिल केलेले आहेत। जसं आपल्याला पोटॅशियम भरपूर म्हणजे गरज नव्हती आपल्याला, आणि फॉस्फरस आणि नायट्रोजनची गरज होती, तर त्यानुसार आपण हे सगळे स्प्रे घेतलेले आहेत आणि याचं नियोजन केलेलं होतं। तर आता आपल्याला मशागतीसाठी याला आपल्याला 1200 रुपये खर्च आला होता। 10 गुंठ्याचं क्षेत्र आहे आणि टोटल बाकी खताचा स्प्रे आपल्याला जवळपास 800 रुपयेपर्यंत येणार आहे। तर 2000 रुपये आपल्याला हा गहू पिकवायला, म्हणजे गहू आपल्याला हा खपली गहू जो आहे आपला, तो खपली गहू आपल्याला तो काढणीपर्यंत, हार्वेस्ट करण्यापर्यंत 2000 रुपये खर्च या 10 गुंठ्यासाठी आलेला आहे। तर बाकी शेतकरी मित्रांनी सुद्धा जे कोणी गहू करत असतील, ऊस किंवा बाकी कोणतेही पीक असेल, तर त्यांनी माती परीक्षण करणं का गरजेचं आहे हे आपल्याला दिसून येतं। आता गहू तुम्ही बघितला तर गव्हाची म्हणजे ज्यातून बघितलं तर काळोखी वगैरे 1 नंबर आहे, आणि लोंबीचे आकार जरी बघितला, लांबी बघितली तरी खूप चांगल्या प्रमाणात आलेले आहे। आणि आपण जो पुढचा स्प्रे घेणार आहोत 13-0-45, तर या स्प्रेने काय होणार आहे की जे आपली गव्हाची साईज असणार, जे गहू आपल्याला म्हणतो, तर तो गहू आपल्याला मोठ्या साईजचा मिळणार आहे। तर तुम्ही माती परीक्षण केल्यानंतर काय होतं की विनाकारण जे आपल्याला माहीत नसतात, जी पारंपरिक पद्धतीने आपण जी खतं टाकत येतोय ती खतं न टाकता जे आपल्याला गरजेचं आहे तेच खत आपण दिलं की आपल्याला व्यवस्थित रिझल्ट पण भेटतोय आणि आपल्या खतांची बचत होते। आपल्याला एक्स्ट्रा जे परिश्रम घ्यावे लागतात बाकी खतं आणायची ह्याचा त्याचा, तो पण खर्च आपल्याला यामध्ये कमी होणार आहे। तर ज्यांना कोणाला माती परीक्षण वगैरे करायचं असेल तर त्यांनी 94-23-45-51-29 हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे, आणि आपण कॅप्शनमध्ये पण हा नंबर देणार आहे व्हिडिओच्या। तर त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला मेसेज करा, कॉल करा, आणि त्यानुसार आपण तुमचं माती परीक्षण करून देऊ। आपलं माती परीक्षण केंद्र हे चिखलोळ, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे आहे। धन्यवाद।